नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ट्राय करणार आहोत मँगो चीज केक. तर फर्स्ट टाइम आम्ही हे अटेंड करतोय, कारण की आपण फक्त बाहेरच खाल्लेलं आहे. हा, आणि घरी कधीच नाही बनवलंय. तर फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करतोय. तर बघूया कसं होतं ते. तर त्याला लागणारी सामग्री आहे, तर आपण आज बनवत आहे मँगो चीज केक. त्याला लागणारी सामग्री आहे, पहिला आहे बिस्किट. आपण इथे पार्लेजी बिस्किट घेतलेत. नंतर बटर आहे मेल्ट केलेलं. नंतर मँगो, त्याचे स्लाइस घेतलेत आपण. पनीर, चीज, हनी आणि हे मँगो दही सारखं. दही. हा, कॉटे दही. आता आपण फर्स्ट करणार आहोत. ओके, तर या सामग्रीमध्ये जे आहे ते आम्ही एक बजेट ठेवला. त्या बजेटमध्येच आम्हाला करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी आम्ही मस्तपैकी पार्लेजी घेतले, कारण की पार्लेजी जी माने जिनियस. तर पार्लेजी घेतले, बटर मेल्ट करून घेतले, आंबे घेतले, हापूस आंबे, आताच त्यावरून आणलेले आंबे आहेत ते. ठीक आहे, आणि आपलं नॉर्मल पनीर, नॉर्मल चीज आणि हनी. आणि हा जो आहे नवीन पदार्थ ग्रीक योगर्ट. ग्रीक योगर्ट जो आहे तो मी फर्स्ट टाइम बघितलाय. लय महाग आहे, लय महाग हवा. ग्रीक योगर्ट तर हा आहे महाग एवढूसा. ठीक आहे, तर चला आता आपण त्याच्या नॉर्मल दही मध्ये आपण थोडेसे आंबा किंवा आंब्याची प्युरी टाकली असते ना, सेम टेस्ट लागते. ठीक आहे, तर आता आपण पहिला करणार आहोत बिस्किटला मस्तपैकी ग्राइंड करायचंय. ठीक आहे, ग्राइंड म्हणजे मिक्सरला लावायचं आहे. तर आता आपण लावूया बिस्किट. ॲज पर तुमच्या नीड बिस्किट घ्या. तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे, तुम्हाला जो बिस्किट पाहिजे तो घ्या. आधी पहिला एवढं करून बघू. हे पण फोडलेलंच आहे. तुम्हाला एवढं करून बघू, आपल्याला एवढं करून बघू मिक्सरला. पहिलं हे मिक्सरला लावूया आपण. मिक्सरला लावूया आपण. तर तिथं आवाज येतो. आपलं हे घे काहीतरी एक चमचा घे. चमचा दिला मस्तपैकी. ह्याला काय येस 2 मिनिटामध्ये होतो मिक्सरला लावून. पूर्ण असं बारीक करून घ्यायचंय बघा. पूर्ण असं बारीक करून घ्यायचं. चला तर नेक्स्ट. तर आमच्या घरी खाणारी माणसं खूप आहेत, त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये आमच्याकडे हे नाहीये, काय म्हणतात, काचेचा बाउल असं नाहीये, त्यामुळे आम्ही ह्या बाउल मध्ये करणार आहोत. तर तुमच्याकडे जो काही कुठलाही बाउल आहे त्यामुळे तुम्ही करू शकता. खाणारे माणसं खूप आहेत. तर फर्स्ट आपण हे सगळं जे बारीक करून घेतले बिस्किट ते काढू ह्याच्यामध्ये वाढव्या. तर अशा प्रकारे जे आहे सेट करून घ्यायचे आणि त्यावरती टाकायचं आहे मेल्टेड बटर. मेल्टेड बटर टाकायचं आपल्याला. असं गोल टाका. हळूहळू टाका, तर नीट मिक्स होऊ द्या. पेन चमच्याने त्याला सेट करायचं. येस, हे असं सगळं सेट करून घ्यायचंय. जसं मी सेट केलं. येस, आपण सेट केलं. जसं मी सेट केलंय. मला थोडा टाइम सेट व्हायला ठेव. हे असं करून झाल्यानंतर आपण थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवूयात सेट करायला. 5 मिनिटं पण भरपूर आहे. फ्रीजर मध्ये ठेवलं तर लगेच होऊन जाईल. आपण नेक्स्ट करूया. सेट करायला सेट करायला हवा असं दिसतं. तर ह्याला आपण सेट करायला ठेवा फ्रीज मध्ये आणि 5 ते 10 मिनिटं ठेवायचं, जास्त वेळ नाही. आता जे आहे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे सगळं मिक्स ग्राइंडरचं. तर सेकंड लेअर साठी आपण टाकणार आहोत हे सगळं मी बाउल मध्ये मिक्स करायचं आहे. फर्स्ट पनीर येणार. फर्स्ट पनीर टाकू आपण मस्तपैकी. नंतर चीज टाकले. नंतर आंबे. हे सगळं नाही टाकायचं, कारण आपण वरून पण ठेवायचं आपल्याला. आणि तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं गोड तुम्हाला थोडस हनी टाकायचं. बस 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 बस. 1 चमच भरपूर आहे. 1 चमच भरपूर झाला. आणि सर्वात महागडी गोष्ट, आंब्यापेक्षा महाग, योगर्ट. आपल्याला योगर्ट टाकायचंय. आपण हे 2 चमच टाकू. यस, आणि जर लागले तर आपण परत करू. आता याला मिक्सरला लावायचं आपल्याला मस्त. आपण दूध टाकलं तर थोडस नाही, खूपच मग पातळ होईल. आपल्याला पातळ नाही पाहिजे ना, आपण फ्रीजर मध्ये पण ठेवायचं आपल्याला. ओके, हा जो मिक्सर आहे दाखव
हा मी जो सगळं मिक्सर आहे ह्याच्यामध्ये टाकून त्याला घेतलंय. परत- चीज, पनीर, आंब्याचे स्लाइस, हनी आणि योगर्ट. योगर्ट. आता हे परत आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. येस, ग्राइंड. ओ माय गॉड, ग्राइंड. आता परत आपण आवाज येणार आहे. खर 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 खर. डान्स. आता आपण बघूयात झालंय का आता पूर्ण. बघूया का झालं कसं. वाव, ओ, टेस्ट कर, वाव. टेस्ट कर. हे बघा, छान पैकी असं नाईस एकदम यार. पूर्ण चीजी सारखं झालंय एकदम. नाईस नाईस. गोड झालंय. हो हो हो, एकदम गोड झालंय तुझ्यासारखा. मग छान. आपण फक्त इथं मॉरल सपोर्ट करणार हीच आहे. ठीक आहे, आपण शिकाऊ आणि लर्निंग. चला आता झालंय. आता आपण जो सेट करायला ठेवलेला तो आता आपण आणूया. 2 मिनिटं अजून थांबा, आपण आणूया. तर आपलं जे आहे बॅटर जे आहे ते सेट झालेलं आहे. ठीक आहे, सेट एकदम कडक झालं. तर आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे आपण जे मिक्सरला लावलेलं ग्राइंडिंग केलेलं ते आता ह्यात आपल्याला टाकायचं. तर आपण हे असं वरून टाकून घ्यायचं. हां, आता जे आहे आपण ह्याला मस्तपैकी परत स्प्रेड करायचं. लेट्स सी. ओ माय गॉड, दिसतंय ना? ओ माय गॉड. फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करतोय, बघू कसं होतं ते. येस, त्याला मस्तपैकी स्पूनने पूर्ण सारून घ्यायचं. एकही थेंब सोडायचं नाहीये. आणि ह्याला सुद्धा जे आहे मस्त सेट करून घ्यायचे चमच्याने किंवा कशाने तुम्ही त्याला परत नीट बसवून घ्या. तर आपले मास्टर शेफ बनवतात. आपलं जे आहे सेट करून झालेलं आहे तो दाखवतो. मस्त दिसतं, एकदम मस्त झकास. हो, ह्याच्यामध्ये अजून एक लेअर येणार आहे. ती असणार आहे फक्त आंब्याची, आंबा, आंबा हनी. आणि हनी. तर आता ह्याचं टाकू. तर हे जे आहे अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. नीट इव्हनली बसवायचं ह्याला. आणि हे बसवल्यानंतर आपल्याला 3 ते 4 तासासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं. त्यानंतर मग आपल्याला अगदी परत आंब्याचं जे आहे नाही, आय थिंक 15 ते 20 मिनिटासाठी. 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं. त्यानंतर मग आंब्याचं टाकून हनीसोबत मग त्याला पण 3 ते 4 तासासाठी आपल्याला ते सोडायचं आहे, फ्रीजरला ठेवायचं. तर आता ह्याला परत फ्रीजरमध्ये ठेवू. तर आपल्याला अजून एक आंबा घ्यायचा आहे आणि त्याला स्लाइस करून घ्यायचे. कारण की आता आपल्याला जे आहे आपलं जे हे आहे ते रेडी झालेलं आहे. आपण त्याला 20 ते 25 मिनटं सेट व्हायला ठेवलेलं. तर आता हे आपण आंब्याचे काप परत तयार करू आणि त्याला परत आपल्याला मिक्सरला लावायचं. कारण की आपल्याला ह्याच्यावरती जे आहे ते एक नवीन आंब्याची एक लेअर क्रिएट करायची आहे. एकदम सुंदर चविष्ट असे आंबे घ्या, त्याने हे तयार होईल. स्लाइस आपण ते ऍड मध्ये बघतो ना, मँगो ज्यूसी. वरून टाकायला. येस. तर आता आपण ह्याच्यामध्येच आंब्याचे स्लाइस घेतलेत आणि त्यामध्ये आपण हनी टाकणार आहोत. वरती एक अजून एक लेअर तयार करायची आपल्याला. फक्त मँगोचीच लेअर आहे. फक्त मँगोची आणि हनी. हनी आणि आपण पूर्ण 1 चमच हनी घेतलं. 1 चमच पूर्ण हनी टाकायचे आणि उरलेलं हनी पॅक करायचं आणि याला लावायचे चांगल्या प्रकारे मिक्सरला. त्याला ग्राइंड करायचे. कारण की आपला जो हा सेट करायला ठेवलेला सेट झाला तर आपल्याला आता ह्याच्यावरती एक लेअर करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पाहिजे. आणि आम्ही त्याच्यामध्ये आमचे इन्ग्रेडियंट ऍड करतो. थोडंसं दूध टाका, ते थोडंसं पातळ होईल. अदरवाईज ह्याच्यावरती प्रॉपरली लेअरिंग नाही होणार, ते दोन्ही पण मग घट्ट होईल. तर आपण थोडंसं दूध टाकूया आपण. थोडंसं दूध टाका आणि तिथे एकदम घट्ट नको व्हावं म्हणून थोडं दूध टाका. आणि हे छोटे अजून मी कापून घेतले छोटे छोटे स्लाइस. हे आपण वरून डेकोरेशन करायला. कारण की आपल्या सगळ्या सेन्सला सुख भेटलं पाहिजे, बघताना, खाताना, पिताना आणि टचला. त्यात आपण मिक्सर लावू. मिक्सरचा आपला डान्स लावू. आणि ओरिजिनल हापूस जर तुम्ही आणला तर त्याची टेस्टच मस्त लागेल, खतरनाक.
हे सगळे कर्नाटकी गुजरातचे नका आणू, महाराष्ट्र हापूस आंबे आणा. मस्त पण टेस्ट लागेल. कारण की आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो, आम्हाला माहिती आहे कसं होणार आहे. आणि ह्याचा रिव्ह्यू आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत देऊ तुम्हाला, आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत. तोपर्यंत हे पूर्ण सेट पण होईल. त्यामुळे पूर्ण सेट पण होईल. तसं मस्त घट्ट होईल बॅटर. आणि आता आपण मिक्सरला बेटर बेटर बस. अजून आंबडा काही अजून आंबडा का तर पण घट्ट करू नको. नाही, आंबा नाही टाकायचा. हां बरोबर आहे. आता जे आहे आपल्याला हे ह्याच्यावरती जे आहे स्प्रेड करायचं आहे. झालं आहे. एकदम असं पातळ मस्त झालं. पातळ झाले. नाही पातळच पाहिजे, घट्ट असं नाही पाहिजे, थोडं पातळ पाहिजे. येस. याला मस्त स्प्रेड कर. याला मस्त सेटवाला ठेव 3-4 तास. कसा होणार आहे देवालाच माहिती. फर्स्ट स्टेप. अदरवाईज हे अशा प्रकारे सेट झालेलं आहे. आणि ह्याला परत जे आहे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे काही मिनिटासाठी सेट व्हायला. तर अशा प्रकारे जी आहे आपली थर्ड लेअर झाली आहे. आता ह्याला आपण ठेवणार आहोत फ्रीजमध्ये 3 ते 4 तासासाठी. मस्त की त्याला कडक होऊ द्या, मस्त लेअर क्रिएट होऊ द्या. त्यानंतर मग आपण याचा खाणार आहोत आणि मस्त रिव्ह्यू देणार आहोत. आता नाही टाकायचं आहे, फ्रीजरला ठेवायचं. आता टाकायचं आहे. ओके ठीक आहे, मग टाक. वरून कधी टाकू? थोडी शेवटी वाटलं मला कसं स्प्रिंकल कर. येस. म्हणजे आपण साईडला सेपरेटली काढून ठेवलेले, तर ते आता आपण टाकतोय. 2 आंबे लागतील, मोठे चांगले 2 आंबे म्हणजे मस्त होते. गार्निशिंग बस बस. तर आपलं जे आहे गार्निशिंग करून सुद्धा झालेलं आहे. आता त्याला आपण सेट करायला ठेवलं. हे गेलेत फ्रीजमध्ये ठेवायला. तर आपण सगळं इथला साफसफाई करून घेऊ. आता जे आहे आपण त्याला मस्त फ्रीजमध्ये गेलं. तर तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. कारण की मी बघतोय लोक कमेंट करत नाही. कमेंट करा, आम्हाला माहिती पडलं पाहिजे कुठून तुम्ही व्हिडिओ बघताय, कसे तुम्हाला आमचे व्हिडिओ वाटत आहेत. तर लाईक करा, कमेंट्स नक्की करा आणि त्यासोबत सबस्क्राईब पण नक्की करा. तर आता आपण भेटूया संध्याकाळी टेस्टिंगच्या टायमाला. आणि टेस्टिंगला सगळे असतात घरी. बाय. तर इथं आपला रेडी झाला आहे मँगो चीज केक. कसा वाटतं? दिसायला पण मस्त आहे की नाही? तर या आता आपण टेस्ट करूया कसं वाटतं आपला मँगो चीज केक. दिसायला तर खूप छान वाटतंय आणि पूर्ण सेट पण चांगला झाला आहे. आता बघूया आपण कट करून कसा वाटतो टेस्टला. चला खाऊया आपण. टेस्ट करण्यासाठी स्पेशली आले दहीसरवरून. दहीसरवरून छोट्या पॅकेट घेऊन आलेले आहेत टेस्ट करण्यासाठी. तर आता आपण टेस्ट करूया. येस. हाय हाय होते. अच्छा बघ दाक्ष इथं बघ. आया आपलं होतंय चीज केक. कसं होणार आहे सगळ्यांना आतुरता. कधी काढलं बाहेर? हा आताच काढलं. कसं होणार, कसं वाटतंय? छान. तर फर्स्ट टेस्ट आपण आईला देऊया. आई टेस्ट कर, 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 टेस्ट कर. छान आहे, छान आहे. आंबट, गोड, चीजी, चीजी, चीजी. आता आपलं दाखला बरोबर. ए ए ए ए हा थांब दाखला बरोबर. बघ आगर मस्त आलेलं आहे. आता ज्यांनी बनवलं ते टेस्ट करतात. टेस्ट करा तुम्ही. टेस्ट करा, टेस्ट करा, टेस्ट करा. येस ठीक आहे. वाव नाही पण ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्टमध्ये ठीक आहे. तर इथंच आमचा जो आहे आजचा ब्लॉग आम्ही संपवत आहोत. आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बिझी झाली गाण्यामध्ये.